हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल, की हा व्हिडिओ कशासाठी बनतोय. तुम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत आहात. गेल्या काही महिन्यांपासून नाही, तर जवळपास 1 वर्ष झालं, खूप की वर्षापासून. हां, खूप नाही, 1 वर्षापासून, की मी प्रॉमिस करते, की मी व्हिडिओ घेऊन येईन आणि तुम्ही मला सतत विचारत राहताय, की "ताई, तू कधी लव्ह स्टोरी तुमची शेअर करणार आहे?" तर चला, आजचा व्हिडिओ हा खास लव्ह स्टोरीचा आहे. हा एक पार्ट आज आम्ही शेअर करत आहोत. हां, एक पार्ट. हां, आणि मी एकटीही करू शकले असते. सगळी काही स्टोरी मला तोंडपाठ आहे माझी. पण आहो सोबत असायला हवेत. माझा पार्ट हा मी शेअर करणार आणि त्यांचा पार्ट आहे ना, तो ते शेअर करणार. कारण कसं आहे, चुकीचं काही जायला नको, बरोबर आहे की नाही? अगदी प्रामाणिकपणे आम्ही आमची स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मला असं वाटतंय नक्कीच काहीतरी घेण्यासारखं आहे यामधून. आणि चला सुरुवात करूया. खूप काही लेंदी करायला नको, पॉइंट टू पॉइंट बोलूया. आम्ही भेटलो कधी? आम्ही किती वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय आणि आत्ता आमच्या लग्नाला किती वर्ष झालेली आहेत? या 2 प्रश्नांची उत्तरं सगळ्यात अगोदर देतीये मी. तर आम्ही दोघंही एकाच वयाचे आहोत. माझ्यापेक्षा माझे आहो फक्त 7 महिन्यांनी मोठे आहेत आणि आम्ही 11वी-12वी एकत्र होतो कॉलेजला. तर ओळख ही आमची 11वी पासूनची आहे. याचाच अर्थ आत्ता आम्हाला बरोबर 25 वर्ष कंप्लीट झालेली 25 वर्ष आहेत. हो, कंप्लीट झालेली. एकमेकांना ओळखतोय आम्ही आणि आमच्या लग्नाला येणाऱ्या जुलैमध्ये अहो सांगतील हं, किती वर्ष होतायत बघूया लक्षात आहे का त्यांच्या? 18 काय 18? 18 काय 18? 18 इयर्स. हां, म्हणा की मग. 18 डेज थोडीच आहे. तर 18 वर्ष कंप्लीट हां, होणार आपण आहेत. 18 दिवस म्हणू शकतो तसं. हां का? अहो थोडेसे नर्व्हस आहेत बरं का नाही, नाही, कॅमेरासमोर. नाही. काही नाही नर्व्हस झाले. आहेत, आहेत. खूप त्यांची तयारी सुरू होती. तर मी त्यांना खूप रिलॅक्स करायचा प्रयत्न सोपे-सोपे करतेय. प्रश्न विचारायचे मला. प्रश्न वगैरे काही नाही. त्यांना असं वाटतंय, की काय कुठल्या कॉन्फरन्सला बसलोय मी. पत्रकार परिषद बोलावली आहे की काय? स्वतःचीच स्टोरी आहे. तर झालं असं होतं, की मी आहे एका वेगळ्या तालुक्याची आणि हे वेगळ्या तालुक्याचे. म्हणजे मी तासगाव तालुक्यातली आणि हे कवठे-महांकाळ तालुक्यातले. पण आमची जी गावं आहेत ना, ती बाउंडरीवरती. म्हणजे तासगाव जिथे संपतं, तिथे माझं गाव, गव्हाण आणि जिथे कवठे-महांकाळ तालुका सुरू होतो, गव्हाणच्याच बाजूचं गाव म्हणजे लिटरली किती किलोमीटर असेल? 3 किलोमीटर. हां, 3 किलोमीटरवरती मळंगाव, जिथून कवठे-महांकाळ तालुका सुरू होतो. म्हणजे गाव लगेच बदलतं. वेस बदलल्या-बदलल्या लगेचच तालुका चेंज होतो. तर आम्ही ना सगळे मिळून कवठे-महांकाळ म्हणजे यांच्या तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी. हो. कॉलेजला जायचो. तर तेव्हाची ही ओळख 11वी-12वीची. मला पहिला दिवसही आठवतोय, ठिकाणही आठवतंय, की जिथे आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी बोललो होतो. अख्ख्या या आयुष्यामध्ये म्हणजे सुरुवात कुठून झाली? सुरुवात आणि ते ठिकाणही खूप सुंदर आहे. तर 2001 ची गोष्ट आहे ही आणि 1 जानेवारी बरं का. 1 जानेवारी 2001. 1 जानेवारी 2001 या दिवशी आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि ते तर ठिकाण आता अहो सांगतील, की आम्ही कुठे बोललो एकमेकांशी. अ, तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर. महाबळेश्वरला ट्रिपला गेलो होतो. ग्रामीण भाग असल्यामुळे त्यावेळेस काही असं लांब-लांब ट्रिप नसायचे. महाबळेश्वर, पावस, डेरवण अशी हे ठरलेली छोटी-छोटीची ठिकाणं ठिकाण. होती. हां. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल, पण मला एवढी हुरहूर लागून राहिली होती, की मी अक्षरशः लिटरली रात्रभर झोपलोच नाही. म्हणजे त्या अलार्मवरही भरोसा नाही. जो कशासाठी हुरूर लागून राहिली होती? ट्रिप जर चुकली ते आणि जायचं वेगळं झालं घेतील तर अर्थ. अर्थ वेगळा घेतील. ओळखतही नाही, नाही, नव्हतो नाही, नाही, नाही. आपण. आणि आणि न्यू इयर पण सेलिब्रेशन. मग म्हणलं काय करायचं? तर मग असंच जागत राहिलो. मी पहाटे 4 पर्यंत जागाच होतो. झोपलोच नाही. चला, चला, चला. हे दुसरीकडे कुठेतरी निघालेत. हे लव्ह स्टोरी सोडून दुसऱ्या ट्रॅकवरती आहेत. नाही, नाही. तर सांगायचं हे आहे, की यांना की महाबळेश्वर, पावस, गणपतीपुळे या ठिकाणी आमची ट्रिप गेली होती आणि गणपतीपुळ्यामध्ये पहिल्यांदा मी यांच्याशी बोलले होते आणि यांच्याशी ओळख कशी झाली, तर सगळ्यात मोठा दुवा आम्हा दोघांना भेटवणारी पूनम म्हणजे यांची चुलत बहीण आणि ती माझ्यासोबत 5वी ते 10वी माझ्या गावाला यायची ती शाळेला. यांच्या गावात सुद्धा हायस्कूल आहे, बट प्रॉपर हायस्कूल असं बांधलेलं नव्हतं. वेगवेगळे वर्ग होते त्यांचे. त्यामुळे ती ना माझ्या गावी यायची सायकलवरून. त्यामुळे ती माझी मैत्रीण आणि 11वीला पण ती माझ्यासोबतच होती. तर तिच्यामुळे आम्ही दोघं भेटलो.
मग हे सगळे सोबत आले होते ट्रिपला ना, की पहाटेचं बससाठी निघणं वगैरे. तुम्ही पूनमच्या सोबतच होतात ना आणि पूनम आमची मैत्रीण. मग तुम्हाला नक्की मला बोलवायचं होतं का पूनमला बोलवायचं होतं नाश्त्यासाठी? यांनी ना गणपतीपुळ्यामध्ये आम्हाला कसं नाश्ता आहे ऑफर केला होता. सुरुवातीला पूनमला पण बोलवा. पूनम म्हणजे कसं आहे की मेडिएटर होती. मेडिएटर होती. तिच्या थ्रूच डायरेक्ट कसं अप्रोच करायचं, तिच्या थ्रूच जावं लागेल ना. का असं? कळेल हळूहळू का? सांगतो. तर मी क्रश होते का तुमची त्यावेळेला? हो हो. आवडायचे का मी? नाही तसं क्रश वगैरे नाही, पण खरं आता हे कळते आपल्याला की त्याला क्रश बोलायचं असतं वगैरे. आम्ही खूप ग्रामीण भागातून आलो आहे. म्हणजे आमच्याकडे अक्षरशः 10वी पर्यंत मुलं आणि मुली बोलणं हा प्रकारच नसायचा. आणि एखादी मुलगी मैत्रीण असावी ही एक भावना खूप गोड असायची त्यावेळेस. आणि प्रीतीची काहीतरी खुडबुड सुरू आहे. असू दे. हळू खाऊ घ्यायचं चालू आहे. मग वाटायचं एक आपणाला एक आपणही एखादी मैत्रीण डिझर्व करतो. सुरुवातीला खूप म्हणजे अशा प्युअर भावना होत्या, की एक मैत्रीण असावी. प्रीती त्या हेतूने मी अप्रोच करत होतो. ऐकतेस काय पप्पा काय म्हणतायत? तुला तसं वाटतंय का? माझा मुलगा प्रितीश जर का कोणी पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना सांगते की जो आता 10वीला आहे. अभ्यास कर रे आयटीचा एक पेपर त्याचा बाकी आहे. 10ची बोर्ड एक्झाम सुरू आहे आणि आम्ही आता व्हिडिओ शूट करतोय. तर तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो, बोललो, जस्ट बोललो, ओळख झाली आणि त्यानंतर जेव्हा ट्रिप संपली ना, तेव्हा रात्रीचं आम्ही पोहोचलो होतो कॉलेजवरती आम्हाला सोडलं. तर तेव्हा आम्ही पूनमच्या घरी राहायला गेलो. का बरं आम्ही आमच्या गावी का नव्हतो गेलो? कसं होतं की आमची जी बस होती ना की त्यांनी आम्हाला आमची बस इकडून आली होती सांगलीकडून आणि आमच्या गावात रात्रीचं सोडलं होतं त्यांना. कारण तिथून गावांना डायरेक्ट गाडी घेऊन जाऊ शकत नव्हते. कारण बरेच मुलं काही लोक जायगवानमध्ये उतरली, काही जण पुढे असं कवटेमंकाळ करत ज्यांना ज्यांना ड्रॉप करून. फक्त आमचं गाव ऑन द वे होतं, त्यामुळे आपल्या गावात त्यांना तुम्हा सगळ्यांना म्हणजेच उतरवलं. यांच्या गावावरून ती बस पुढे गेली म्हणून आम्हाला तिथेच ड्रॉप करण्यात आलं. तर मग अंधारात रात्रीचं आता मळ्यात जायचं. मळ्यात राहायला होती पूनम आणि पूनमच्याही घराच्या पुढे आता आमचं घर आहे, म्हणजे यांचं घर, आता माझं घर, माझं सासर. तर मग आम्ही सगळे सोबत निघालो आणि मुली मुली नदी ओलांडून पार करून पुढे जायचं होतं, ब्रिज वगैरे. तर भीती वाटायची ना, अजूनही वाटते मला. तर त्यावेळेला ही मुलं मग हे सोबत होते. बाकी मुलं कोणी आमच्यासोबत आली नाहीत, पण हे आमच्यासोबत होते. मला आठवतंय माझी बॅग पण घेऊ लागली होते. मला नाही माहिती का घेतली, पण माझी बॅग घेतली होती. माझ्यासोबत माझ्या गावची एक मैत्रीण होती. तिने जर का हा व्हिडिओ पाहिला तर सगळं तिला आठवेल. तर ती मला बोलली पण म्हणे, "पव्याने तुझीच बॅग घेतली गं, माझी घेतलीच नाही." तर ना ही जस्ट आमची ओळख होती. तर पूनमच्या घरी राहिलो. आणि हे स्वतःच्या घरी जातील की नाही राहायला, पण खूप रात्र झाली होती. मध्यरात्री 1-1:30 वाजता आपण काहीतरी पोहोचलेलो. तुम्ही पण आग्रह केला ना मला. मग तिथून पुढे यांचं दूर होतं, थोडंसं दूर आहे, जास्त नाही. पण सगळेच बोलले राहा म्हटल्यावर हे लोक पण राहिले. नाही म्हणजे तिथून पुढं मी एकटाच जाणार अंधारात वगैरे, खूप रात्र झाली होती. त्यामुळे मग ते म्हटले की तुम्ही थांबा इथं. मग आम्ही थांबलो. आणि मग पहाटे लवकर उठून आवरून बोलली होती. पूनमची आई. तर पूनमच्या घरी मी राहायला वगैरे शाळेत असल्यापासून यायची तिच्याकडे. आधेमध्ये यायची, राहायला यायची. ती चांगली मैत्रीण माझी. ती सध्या डॉक्टर आहे, बार्शीला असते. आणि काही दिवसापूर्वी मी एक ब्लॉग शेअर केला होता, त्यामध्ये तिला दाखवलंय मी. आम्ही दोघी खूप वर्षांनी भेटलो. तर तिचीच कृपा आहे की ग्रीन फॉरेस्ट मला मिळालं. तर कसं आहे की मग दुसऱ्या दिवशी सकाळी हे घरी गेले आणि आवरून वगैरे पुन्हा रिटर्न आम्हाला बोलवायला, की नाही म्हणे आता इथपर्यंत आलाच आहात तर तुम्ही चला माझ्या घरी चहा पाण्यासाठी. आणि घेऊन गेले घरी. तर घरी मम्मी होत्या का तेव्हा? सासूबाई होत्या? त्यावेळेस आता पहिल्यांदा आले, ओळख झाली. मग म्हणलं चला आमचं घर वगैरे दाखवतो, घर कसं आहे काय वगैरे, असं ॲज अ फ्रेंड म्हणून. मग त्यावेळेस मी पण तेव्हा समोरच्या खोल्या नव्हत्या, फक्त पाठच्या खोल्या होत्या ना? पाठच्या खोल्या होत्या. म्हणजे पुढचं कन्स्ट्रक्शन केलं नव्हतं. मग पाठीमागच्याच रूम्स होत्या आमच्याकडे. म्हणजे पुढे 2 आणि मागं मग असं पोल्ट्रीसारखे हे आहे, त्यालाच पुढे अटॅच 2 रूम होते. तर गेलो, चहा वगैरे झालं. म्हणजे त्यावेळेस जस्ट मम्मीला इंट्रोडक्शन करून दिलं होतं. हे तेही आठवत नाही की मम्मींना ओळख करून दिली होती. आठवतंय? म्हणजे असंच फॉर्मल. हां.
तर झालं बस तेवढीच ओळख होती. 11वी सायन्सला आम्ही होतो एकत्र आणि त्यानंतर मला असं विशेष काही आठवत नाही की जास्त भेटलो वगैरे. कधीतरी मी पूनमकडे आल्यानंतर कारण यांच्या गावावरून बस पुढे आमच्या गावाला जायची रिटर्न जाताना. हां, तर कधीतरी मी पूनमच्या घरी उतरायचो आम्ही. मी, सिंधू, संगीता कधीतरी. तर त्यावेळेलाच भेट झाली तर. एकदा मला आठवतंय की एका संक्रांतीला भेटले होते तिळगुळ द्यायला. आणि तेही कुठे, की आम्ही घरून तिच्या परत निघालो होतो, गावात यायला निघालो होतो आणि हे घरी चालले होते. मध्येच सायकल हां, सायकलवर भेटलेला. तर अशा पद्धतीची ती ओळख. हं. आम्ही मळ्यात राहिला होतो. मग तिथून आम्ही सायकलनी गावात जायचो. गावात आमचं चुलत्यांचं घर होतं. तिथं सायकल लावायचो आणि बसनी मग कवठेमहांकाळ कॉलेजला जायचो. मग कसं झालं, की मी बसमधनं उतरल्यावरती मग मी सायकल घ्यायला आमच्या गावातल्या घरी गेलो. तिथं थोडा वेळ थांबलो आणि मग परत जाताना मग आमची भेट झाली. म्हणजे हे परत येत होते तिकडून. नंतर 12वी मध्ये गेल्यानंतर एवढं काही विशेष नाही आठवत ना कुठं 12वीत काही म्हणजे हे बघा असं होतं की मी याच्या घरी गेले. मी एका हायस्कूल टीचरची मुलगी. तर माझ्या गावची ही खूप सारी मुलं, मुली त्याच बसनी आम्ही ज्या कॉलेजला होतो, काही आर्ट्सला होते, काही सीनियर पण सायन्सला होते होते, काही. काही सीनियर होते. पण ही गोष्ट आहे 2001 सालची आणि 2001 साली 11वी मध्ये मुलगा-मुलगी वेगवेगळ्या गावातले एकमेकांशी बोलतायत, एकमेकांच्या घरी जातायत. म्हणजे तुम्ही आता समजू शकता की ग्रामीण लेव्हलला काय त्याचा अर्थ काढला असेल. मला माझ्या एका चुलत भावानं लगेचच मी जेव्हा यांच्या घरी जाऊन आले, तेव्हा लगेचच 2-3 दिवसांनी मला अडवलं कॉलेजवरून परत घरी जात असताना बसमधून उतरल्यानंतर. माझंही घर मळ्यात होतं आणि मला विचारलं, की म्हणे, "काय चाललंय तुझं? कुणाच्या घरी गेलेलीस? का गेलेलीस?" म्हटलं, "तू कोण मला विचारणारा? मी ना आत्ता जितकी तुम्हाला व्हिडिओजमधून वगैरे दिसते बिनधास्त, याहीपेक्षा ना मी खूप बिनधास्त होते लहान असताना, खूपच." तर मी त्याला म्हटलं, की "तू कोण विचारणारा? माझ्या घरी माहिती आहे मी कोणाच्या घरी गेले, काय आणि मला ना पहिल्यापासून ही सवय आहे, की मी सगळं काही आई-वडिलांशी शेअर करत आले पहिल्यापासून. वडिलांशी जास्त बोलत नव्हते, पण आईला सगळ्या गोष्टी मी सांगत होते आणि वडिलांनाही त्या गोष्टी माहिती असायच्या बाय डिफॉल्ट आईमुळं. तर आईला माहिती होतं, की मी राहिले होते कुठं, कोणाच्या घरी गेले होते आणि आम्ही जस्ट फक्त ओळख झाली होती आणि आम्ही एकमेकांशी बोललो होतो. पण तुम्हाला सांगते, आता तेही लोकं व्हिडिओ बघतील, जर का पोहोचला त्यांच्यापर्यंत, तर त्यांनाही आठवेल, की आमचं खरंच काही नव्हतं. त्या परमेश्वराला माहिती, त्या गणेशाला माहिती, ज्या गणेशाच्या दारामध्ये आम्ही पहिल्यांदा बोललो गणपतीपुळ्याला, त्या गणेशाच्याच आशीर्वादानं मी म्हणेन, की आम्ही आज इथपर्यंत आलो आहोत. तर जस्ट बोललो तर असं उठवलं गेलं, की शुभांगी आणि प्रवीणचं काहीतरी आहे. त्यांचं अफेअर आहे आणि हे मला लक्षात आलं, की यार हे असं बोललं जातंय. मग ना आम्ही काय केलं, एकमेकांच्या बसमध्ये सुद्धा यायचं बंद केलं. म्हणजे मी ज्या बसनी जायची कॉलेजला, त्या बसनी तुम्ही येत नव्हता. एक दुसरी एक बस असायची जी गव्हाणला जात नव्हती. जायगवान मार्गे पुढे जायची वगैरे. त्या बसनी शक्यतो जायचो. म्हणजे आणि म्हणजे आता कसं, की हे एकदम नॉर्मल आहे, की मित्र-मैत्रीण असूच शकतात. तर तेव्हा तसं नव्हतं. 2001 साली 25 वर्षापूर्वी. तेव्हा बिलकुल तसं नव्हतं. जरासं बोललं एकमेकांशी, की लगेच यांचं काहीतरी आहे. आणि माझ्या डोक्यात तसलं खरंच काही नव्हतं. आणि फक्त चांगले मार्क्स पाडायचे, काहीतरी करायचं, हे असं ठरलेलं होतं माझं. 12वी मध्ये मला आठवतंय, की आपण सगळ्यात अगोदर माझी फिजिक्सची म्हणजे क्वेशन पेपर सॉल्व्ह करायला जेव्हा दिले होते, तेव्हा माझे कंप्लीट होते आणि मग आमचे प्रकाशने घेतली होती बुक, तुम्ही घेतली होती, असं काहीतरी थोडंफार आठवतंय मला. जास्त आपण 12वीत कधी भेटलोच नाही. राइट? नाही, जास्त नाहीच. कारण 12वी मध्ये कसं आहे, की 11 नंतर 12चे क्लासेस चालू झाले होते आणि त्यावेळेस बहुतेक पास देत नव्हते आम्हाला. पासचा काहीतरी इश्यू होता, तिकीट काढून यावं लागायचं. मग आम्ही दोघा-तिघांनी ठरवलं होतं, की आपण गावातून कवठेमहांकाळ कॉलेजपर्यंत सायकलनी जायचं. ओके. तुम्ही सायकलने यायचात. सायकलने यायचं आम्ही. 12वीचे मॅथेमॅटिक्सचे क्लासेस पण एकत्र होते आपले. एकत्र होतो. तेव्हा मला माहिती होतं, की प्रवीण मॅथ्स घेणार आहे आणि म्हणूनच कदाचित मी मॅथ्स घेतलं की काय? मॅथ्स चांगलं होतं तुझं. नाही, माझं माझं मॅथ्स चांगलं नव्हतं. मला असं आत्ता वाटतंय, की बहुतेक मला आवडायचा हा, त्यामुळेच कदाचित मी मॅथ्स घेतलं की काय, काय माहिती. तर याने क्लास लावला, तोच क्लास मीही लावला होता.
पण बोलत नव्हतो, अजिबात बोलत नव्हतो. पाहायचो का एकमेकांकडे? नाही नाही, 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 नाही. मी ना एकदा असंच स्टँडवरती बसची वाट बघत आम्ही थांबलो होतो ना, तेव्हा माझी चुकून नजर गेली तर हा माझ्याकडेच बघत होता. एक्सेप्ट नाही करत आहेत, पण बघत होता. आणि माझ्या गावाला पहिल्यांदा बस यायची. माझ्या गावावरून पुन्हा यांच्या गावाला आणि मग पुढे जायचं. तर माझंही लक्ष असायचं बसमधून. मला ना सगळ्यात पहिलं सांगते खरं, क्रश वगैरे काही माहिती नव्हतं. पण मला हा मुलगा शांत वाटलेला आणि एक सिम्पथी वाटलेली. मला जेव्हा पूनमनं सांगितलं, की नाही ते असं-असं, की त्यांचे पप्पा तो लहान असतानाच त्यांचे पप्पा गेले. तर तो 4-5 वर्षांचाच होता आणि मम्मी अंगणवाडी सेविका म्हणून आहे, काम करते आणि अशी-अशी परिस्थिती आहे त्यांची, गरीब आहेत वगैरे. तर त्यावेळेला सगळ्यात अगोदर मला सिम्पथी वाटली होती. आणि चांगला वाटलेला मुलगा म्हणजे असा बोलायला. कारण सभ्यपणे गणपतीमुळ्या गणपतीपुळ्यामध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा बोललो, तेव्हा अगदी छान व्यवस्थित वडा सांबार खाल्लं होतं आपण. आठवतंय? तुम्हीच पैसे पे केले होते. म्हणजे पैसे एकतर यांच्याकडे नव्हते. मावशीकडून उसने आणले होते. मागून आणले होते, सॉरी. काही करावं लागतं. हां. तर त्या पैशाने मला वडा सांबार दिला होता आणि मी एका हायस्कूल टीचरची मुलगी हां. माझी परिस्थिती अगदी छान होती. छान, मस्त, व्यवस्थित. तरीसुद्धा मी पैसे दिले नव्हते. पैसे यांनी दिले होते. मला काय माहिती ना. मी नव्हतं बोलवलं यांना, यांनी बोलवलं होतं मला. त्यानंतर मला आठवतंय आपण रायगडावरती पण दुसऱ्या दिवशी बोललो होतो सकाळी हो. पहाटे-पहाटे. आणि पहाटे आम्ही अजून रायगडाच्या पायथ्याशी आहे. तोपर्यंत आम्हाला असं कळालं, की काही मुलं रायगड चढली पण. त्यात मी एक पहिला आय त्यातला एक थिंक हे होते. त्यावेळेस 20 मिनिटात सगळ्यात पहिलं मी रायगडवरती गेलो होतो आणि बराचसा म्हणजे टाईममध्ये मी रनिंग करायचो. त्या पिरियडमध्ये पळतच कंप्लीट केलं होतं आणि हे कधी किती लेट आले, वाट बघून थकलो. तर ही अशी आमची थोडीफार ओळख आणि काय कळतं हो त्या वयामध्ये? काही कळत नाही. आणि माझा तर फोकस कंप्लीटली त्या 11वी सायन्सवर, 12वी सायन्सवर. एकतर मराठी मीडियमची आम्ही मुलं. मराठी मीडियममधून झेडपीच्या शाळेतून डायरेक्ट सायन्स घ्यायचं. काही कळतं का? 11वीचं वर्ष तर ते कळण्यातच जातं. म्हणजे मला अजून आठवते, की पहिली डेफिनेशन जेव्हा मी लर्न केली होती, बाय हार्ट केली होती आणि ती जेव्हा मला यायला लागली होती, तेव्हा मला खुशी झालेली, की हां, चला बाबा आपण करू शकतो काहीतरी 11वी 12वी. नाहीतर मला ते खूप अवघड वाटत होतं सायन्स. आणि असं नाही हां, की मी पहिला, दुसरा नंबर येणारी मी मुलगी. तरीसुद्धा मला ते अवघड वाटत होतं. असं होतं ते. तर त्या काळात फक्त अभ्यासावरती फोकस होता. आमचं असं काहीच नव्हतं. जस्ट एक अशी फ्रेंडशिप व्हायला सुरुवात झाली होती. मग त्यानंतर 12वीचे पेपर संपल्यानंतर पेपरच्या शेवटचा दिवस हां, सांगते मी तुम्हाला. त्या दिवशी मात्र आवर्जून प्रवीण भोसले आमच्या बसमध्ये आले होते. मी ज्या बाकड्यावर बसले होते, पूनम आणि मी बसलेलो मला आठवतंय. तर पूनम पूनम होती ना सोबत की नव्हती? का मी एकटीच होते? तुम्ही माझ्या जवळ कसे काय येऊन बसला होतात? मी एकटीच कशी काय असेल? हां, आय थिंक मळंगावमध्ये बरेच जण रिकामे उतरतात ना, त्यानंतर मग सिंधू आणि मी बसलो होतो बहुतेक आणि तिनं विंडो सीट दुसरी पकडली आणि मी विंडो सीट. नाही का, बाकडे रिकामे व्हायला लागल्यानंतर बसमध्ये आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या बाकड्यांवर विंडो सीट जवळ जाऊन बसतं, तसं झालं होतं. आणि तुम्ही माझ्याजवळ येऊन बसलात आणि मला विचारलं, की "हुशार आहेस तू, चांगले मार्क्स पडतील, मग काय ठरवलंयस तू पुढचं? आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घे, इंजिनिअरिंग कर." हे सांगितलं होतं मला. म्हणजे लोकं काय म्हणायचे आमच्याबद्दल आणि आमचं काय होतं हां. म्हणजे एकमेकांना आम्ही जास्त बोलतही नव्हतो. फोन तर तेव्हा नव्हताच. माझ्या घरी लँडलाईन होता, यांच्या घरीही लँडलाईन होता. होता ना? हां. पण कधीही आम्ही एकमेकांशी फोनवर बोललो नाही, नंबर शेअर केला नव्हता त्यावेळेला. म्हणजे 12वी होईस तोपर्यंत. त्यानंतरची भेट म्हणजे तुम्ही घरी आलेलात डायरेक्ट, नवीन घरी आमच्या. 12वीच्या सुट्टीमध्ये. 12वीच्या सुट्टीमध्ये. हां, हो, रिझल्ट यायच्या अगोदर माझ्या वडिलांनी वेगळी जागा घेऊन छानसा असा बंगला बांधला होता. तर त्यावेळेला 12वीमध्ये होते मी आणि तेव्हा घर धुवायचं चालू होतं. म्हणजे आमची वास्तुशांती होणार होती. त्या अगोदर पूर्ण घर धुवायचं सुरू होतं. माझ्या मावस बहिणी आल्या होत्या मुंबईवरून. मावशी आली होती, मला आठवतंय. आणि हा आला होता भेटायला सगळ्यांना. धाडस बघा हां. इथे-तिथे बाहेर कुठेच भेटलो नाही आम्ही. डायरेक्ट घरी आमच्या. तर पहिल्याच वेळेला आल्यानंतर माणसानं बसावं किती? थोडा वेळ बसायचं, औपचारिकपणा, चहा-पाणी घ्यायचा, तुम्ही काय जात म्हणला नाही बोलायचं. मला. आता पहिल्यांदा घरी आलेल्या माणसाला, "तू कधी जाणार आहेस? जा की आता." असं बोलायचं का? सांगा मला. त्याचं त्याला कळायला हवं की नाही? तर मी आणि माझ्या मावस बहिणी आम्ही साधारण एकाच वयाच्या. तर आम्ही तिघी-चौघी ना, मस्त गप्पा मारत बसलाय. पोहे केले, चहा केला, पोह्यांचा कार्यक्रम झाला. शिरा पण केला. अच्छा, नंतर शिरा पण झाला. तरी हा जायलाच तयार नाही.
एवढ्या गप्पा माझ्याबरोबर गप्पा मारून झाल्या, माझ्या बहिणींबरोबर गप्पा मारून झाल्या, जाईल की नाही. त्यांना गंमत सांगते मी तुम्हाला. आमचं ना नवीन-नवीनच त्यावेळेला वॉशरूम वगैरे होतं ना तिथे. त्यांना वॉशरूमला जायचं होतं आणि विचारायचं कसं? आणि ना विचारलं शेवटी. तर विचारलं होतं ना, तर आम्ही सांगितलं, "नाही, नाही, नाही, आमचं चालू नाहीये. चालू नाही आमचं, तुमचं तुझ्या घरी तुझ्या घरी जा." म्हणजे इतकी पण अशी ओळख किंवा फ्रेंडशिप नव्हती, की खूप वेळ घरात बसावं. पण हा बसलेला. म्हणजे लिटरली माझी आई नंतर मला बोललेली, "अगं काय, किती वेळ बसलेला तो." तुम्हाला असं असं म्हणाले सासूबाई? हो, म्हणालेल्या. तर जावंच विचारतो. तर हे बघा 12वी पर्यंत आमची ही ओळख होती. हं. आता यापुढचं आपण एक काम करूया, दुसऱ्या व्हिडिओमधून मी शेअर करेन. चालेल ना? आहे, इंटरेस्टिंग आहे पुढे. हं. हो, हो, नक्की. कसं आहे की म्हणजे आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमची जी काही फ्रेंडशिप होती ना, खूप प्युअर होती आणि असं म्हणजे आमचं लाईफमध्ये पुढं असं जाऊन लग्न होईल वगैरे असं नव्हतं वाटलं हिचाही आणि तुम्हाला. मलाही मनात नव्हतं असं की असं होईल वगैरे. पण एक चांगलं रिलेशन होतं, प्रामाणिक रिलेशन होतं आणि म्हणजे माझं त्यावेळेस असं मत होतं की तिनं करिअरमध्ये चांगली ग्रोथ करावी, इंजिनिअरिंग करावं वगैरे, कारण हुशार होती वगैरे, तिचे मार्क्स पण चांगले होते, असं वाटायचं मला. आणि मला जेव्हा आदर केव्हा वाटला, की जेव्हा आम्ही ट्रिपहून आलो आणि आम्ही रात्रीचं सांगितलं ना, की आम्ही रात्रीचं चाललो होतो. तर मग मी जस्ट असंच विचारलं, की "तुझे मार्क्स वगैरे किती आहेत?" वगैरे. तर तिने सांगितले, "चांगले मार्क्स होते" वगैरे. मी म्हणजे हायस्कूलमधले टॉपर आहे. तेव्हाच माझ्या मनात तिच्याविषयी एवढा रिस्पेक्ट वाढला, की म्हटलं खरंच म्हणजे जसं तिच्याकडे बघितल्यावरती, बोलण्यावरती वाटत नाही, पण ती एवढी हुशार असेल वाटत वगैरे. नाही माझ्याकडे बघून? त्यावेळेस असं वाटलं नाही ना लगेच. ती सिंपल राहत होती. म्हणण्याचा अर्थ असा आहे, की एवढी सिंपल राहते, पण तिचे विचार आणि मार्क्स वगैरे आणि हुशार आहे हे कळालं होतं. तेव्हाच माझ्या मनात एक वेगळा रिस्पेक्ट कॉर्नर होता. रिस्पेक्ट म्हणजे होता. जसं मला तुमच्याबद्दल सिंपती होती आणि दिसायलाही स्मार्ट वाटलेला मुलगा. छान वाटायचा असा सगळ्यांमध्ये असा उठून दिसायचा. आणि काय होतं तुम्हाला खरं-खरं सांगते अजून एक गोष्ट. जरी त्या मुलांनी बघितला व्हिडिओ तर बघितला. पण ना 11वी-12वीत ना सुंदर तर मी काही मानत नाही स्वतःला. पण ना मी बोल्ड होते. दंगा खूप असायचा माझा, बिनधास्त असायची आणि मला तेव्हा हे माहिती नव्हतं, की बिनधास्त असल्यामुळे इतकी मुलं मला त्रास देतायत. माझ्या मागे खूप मुलं होती हो. आणि हे यांनाही माहिती होतं. यांच्याच गावची काही मुलं होती, जी मला जाणवायचं, माझ्या मैत्रिणींना जाणवायचं, की माझ्या मागे-मागे येतायत. दोघा-तिघांनी मला डायरेक्ट प्रपोज केलेलं किंवा सतत असं स्टेअर करणं, बघणं बसमध्ये, हे जाणवायचं. पण हा तसा नव्हता. मग मुलींना कशी मुलं आवडतात आता तुम्हाला माहिती आहे. हा बिलकुल माझ्या बसमध्येच यायचा नाही, बोलायचं नाही किंवा कधी नंबर नाही शेअर केला किंवा अभ्यासाव्यतिरिक्त आम्ही कधी बोललो नाही. त्यामुळे कदाचित मला ना जास्त तो आवडायला लागला, की नाही बाबा चांगला मुलगा आहे तो. इतर सगळ्या ग्रुपमध्ये हा वेगळा वाटायला लागला. ही आमची सुरुवात होती 11वी-12वीची. चला, आता या पुढचा पार्ट आहे हा पुढच्या व्लॉगमध्ये येईल, व्हिडिओमध्ये येईल. हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया आणि आमची ही प्युअर फ्रेंडशिप आणि ही सुरुवात तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मी वाट बघतेय तुमच्या कमेंटची. चला, बाय.